मिरचीच्या लोणच्याची खास आणि सिक्रेट रेसिपी तुम्हाला नक्की यूट्यूबवरती सर्च करून कुठेही मिळणार नाही, कारण ही रेसिपी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आलेली आहे. हे लोणचे मी खास असे फेटून बनवलेले आहे, त्यामुळे याचं टेक्स्चर पूर्णपणे वेगळं आहे. अगदी हे लोणचे खाताना आपण भाजी घेतल्यासारखीच वाटते. त्यासाठी आमच्या बांधावर मिळतात त्या गावठी मिरच्या घेतलेल्या आहेत. गावठी जरी मिरच्या असल्या तरीही या ताज्या तर मिरच्या आहेतच, परंतु तिखटाला थोड्याशा कमी आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आता पाव किलो वजनाच्या प्रमाणात, म्हणजे पाव किलो मिरचीच्या वजनाच्या प्रमाणात मी मिरच्यांचं लोणचं भरणार आहे. त्यासाठी इथे मी 3 गट्टे घेतलेले आहेत आणि हे 10-10 ला मिरचीचे गट्टे होते. आता याचे देठ मी पूर्णपणे काढून घेते. मिरचीचे सगळे देठ आहेत ना ते व्यवस्थित काढून एका चाळणीमध्ये घेतलेले आहेत, कारण आता ह्या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. तर या मिरच्या आहेत ना सगळ्या देठ काढून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. तुम्ही आधी सुद्धा वजन करून घेऊ शकता, पण तसं घेताना आपल्याला मिरच्या थोड्याशा जास्त घ्याव्या लागतील, कारण आपण याचे देठ काढून टाकल्यानंतर त्याचं वजन कमी होऊ शकतं. आता या मिरच्या आहेत त्या स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेल्या आहेत आणि आता मी एका कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो चाळणीवरती ठेवून त्यावरती या मिरच्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या आहेत ना त्या व्यवस्थित तर निथळून घेतलेल्याच आहेत, त्यामध्ये पाणी आत्ता तर नाहीये, पण जे सुरलेलं पाणी आहे, मॉइश्चर आहे ना, ते आपल्याला पूर्णपणे घालून टाकायचं आहे, कमी करायचं आहे. त्यासाठी या मिरच्या साधारण तासभर मी कडकडीत उन्हामध्ये ठेवून घेतल्या. गॅलरीमध्येच ठेवलेल्या आहेत. आता इथे मी वजन करून घेते मोहरीच्या डाळीचं, जोपर्यंत मिरच्या कडकडीत आपण उन्हामध्ये सुकायला ठेवलेल्या आहेत. तर बरोबर 50 ग्रॅम इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणाने सुद्धा सांगितलेलं आहे आणि कप मेजरमेंट प्रमाणे सांगायचं तर बरोबर अर्धा कप इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे. चला आता आपण मिठाचं प्रमाण सुद्धा मोजून घेऊया. तर बरोबर 4 टेबलस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे. तर इथे मी पिंक सॉल्ट सुद्धा घेतलेलं आहे आणि आपलं व्हाईट रेग्युलर सॉल्ट असतं ते सुद्धा घेतलेलं आहे मीठ. आणि बरोबर 4 चमचे, म्हणजे मोठे टेबलस्पून 4 चमचे इतकं हे मीठ घेतलेलं आहे. बरोबर कप मेजरमेंट प्रमाणे इथे मी पाव कप मीठ घेतलेलं आहे. आता एक कढई ठेवली गॅसवरती, कढई छान तापू दिली आणि गॅस लो ठेवलेला आहे. आता आपल्याला या मिठाचं पूर्णपणे मॉइश्चर घालून टाकायचं आहे, कमी करायचं आहे. त्यासाठी साधारण अर्धा मिनिट हे मीठ मी असं परतवून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून घेतलेलं आहे, त्यातील पाण्याचा अंश कमी व्हावा म्हणून. लगेचच मोहरीची डाळ सुद्धा अगदी 15 ते 30 सेकंदापर्यंत आपल्याला ही मोहरीची डाळ सुद्धा थोडीशी गरम करायची आहे, जास्त करपवायची नाहीये. आता बरोबर पाव किलो मिरचीच्या लोणच्यासाठी इथे मी 1 कपभर इतकं तेल घेतलेलं आहे. इथे मी सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे, म्हणजे सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे, ज्याला कोणताही फ्लेवर नसतो असं. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल सुद्धा घेऊ शकता. आता इथे तेल तापलेलं ते बघण्यासाठी मी आधीच मोहरीची डाळ घालून घेतली. तेल चांगलं तापलेलं नव्हतं आणि नंतर तेल तापल्यानंतर आहे ना मी मोहरीची डाळ घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडायला लागली. लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे. आपल्याला ही मोहरी करपू द्यायची नाहीये, तेल जास्त करपवायचं नाहीये. आता हे तेल आहे ना ते थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण ही जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ना, जी आपण परतून घेतलेली आहे, त्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि एक भाग आहे ना त्यातील तो मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे, कारण ही जी डाळ आहे ती आपण मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून लोणच्याचं टेक्स्चर छान येईल. आता ही पावडर व्यवस्थित करून घेतलेली आहे, थोडी भरड अशी पावडर करून घेतलेली आहे. सगळी पावडर ही मिक्स करून घेतलेली आहे, हे बघा अशा पद्धतीने. आता ही व्यवस्थित चमच्याने पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. आणि या मिरच्या सुद्धा बघू शकता तुम्ही. आता या अजिबात याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाहीये, कारण मिरचीच्या देठापाशी थोडंसं जर आपण धुतल्यानंतर जर मिरच्या चेक केलं तर मिरचीच्या देठापाशी ना पाणी राहतं आणि तेच पाणी आपल्याला राहू नये म्हणून या मिरच्या मी उन्हामध्ये ठेवून दिलेल्या होत्या. आता मिरचीचं लोणचं करताना आहे ना, खरं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही कटिंग करू शकता, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही मिरची आहे ना अशी दोन्ही बाजूने मध्ये चीर देऊन मगच आपण याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. याने मिरचीचं लोणचं छान चवदार तर होतच, पण यामुळे आहेत ना या मिरचीच्या मधल्या ज्या बिया आहेत ना त्या सुद्धा एक्स्ट्राच्या जर जास्त जाड असतील तर त्या निघून जातात, म्हणजे आपल्याला काढता येतात. तर मिरचीचे हे बघा मी अशा पद्धतीने 2 भाग केलेले आहेत आणि या मिरच्या साधारण एवढ्या आकाराच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर हे जे बी आहे ना ते काढण्याची एक सोपी पद्धत सांगते. आपण बघा, आपण ह्या मिरच्या सगळ्या कट केलेल्या उचलल्या की हे बघा बी आहे ना ते खाली राहतं आणि याच मिरच्या थोड्याशा अशा पुरचुंडीमध्ये घेऊन कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन थोड्याशा आपटल्या ना तर एक्स्ट्राचं जे बी आहे ना ते सुद्धा निघून जातं, कारण काही जणांना मिरचीचं लोणचं त्यातील बिया जास्त येतात म्हणून आवडत सुद्धा नाही. आता या मिरचीचं कटिंग केलेल्या मिरचीचं वजन बघूया आपण. बरोबर पाव किलो वजनात या मिरच्या झालेल्या आहेत. तर बरोबर 3 कप इतक्याही मिरच्या कटिंग करून झालेल्या आहेत. आता इथे मी एक हँड बीटर घेतलेला आहे, कारण मी अगोदर केक बनवायचे त्याच्यामुळे हा हँड बीटर माझ्याकडे आहे आणि हे तेल सुद्धा आता थंड झालेलं आहे.
हे बघा. तर आपण हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ना, ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि जे थंड करून घेतलेलं तेल आहे ते सुद्धा काढून घेतलं. आता हँड बीटरने आपण हे जे मिश्रण एकत्र केलेलं आहे, म्हणजे जसं की मोहरीची डाळ आणि तेल, हे आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. अंड्याप्रमाणे आपण फेटायचं आहे. तिथपर्यंत फेटायचं आहे जिथपर्यंत हे घट्ट आणि दाटसर होत नाहीये, ठीक होत नाहीये तोपर्यंत. आता जर हे व्यवस्थित घट्ट होत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं आधी कोमट पाणी घालू शकता, साधारण 2 ते 3 चमचे, आणि मग तेल घातलं तरीही चालेल. पण व्यवस्थित फेटली गेलेली आहे आता ही मोहरीची डाळ. आता मी मिरच्या या ज्या आपण पाव किलो घेतलेल्या आहेत चिरलेल्या, त्यांचं वजन चिरल्यानंतरच मी केलेलं आहे. त्यामध्ये मीठ जे मोजून घेतलेलं होतं ते घालून घेतलं, साधारण पाव चमचाभर हिंग घालून घेतलेलं, पाव चमचा हळद सुद्धा घालून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित असं हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिरच्या सुद्धा उन्हात सुकवलेल्या आहेत थोड्याशा, त्यामुळे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाहीये, जेणेकरून हे मिरचीचं लोणचं आहे ना खूप काळपर्यंत टिकू शकतं चांगलं, यासाठी. आता हे जे आपण जी फेटलेली डाळ आहे ना, ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. हे बघा. आणि मी तेल जे आपण जेव्हा मोहरीची डाळ फेटली होती ना, तेव्हा मी पूर्ण तेल ओतलेलं नव्हतं, थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं होतं. तर हे जे थोडंसं शिल्लक ठेवलेलं तेल आहे ना, ते सुद्धा मी यामध्ये आता घालून घेतलेलं आहे. मोहरीची डाळ व्यवस्थित चमच्याने छान एकजीव करून घेतली मिरच्यांना, आणि नंतर जे तेल ठेवलेलं होतं ते सुद्धा घालून घेतलं, मिक्स करून व्यवस्थित करून घेतलं. हे बघा. आता यामध्ये आणखीन तेल घालायची अजिबातच गरज नाहीये. आणि आता हे मिरचीचं लोणचं तुम्ही बघू शकता किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता यावरती तेल खूप सारं घालायचं नाहीच आहे, आपण बरोबर प्रमाणामध्ये तेल घातलेलंच आहे. तर आता आपण हे जे मिश्रण आहे ना लोणच्याचं, ते असंच्या असं बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. साधारण 6 ते 7 महिने हे मिरचीचं लोणचं छान आणि आरामात टिकतं. चवही खूप छान लागते. अगदी मिरचीची भाजी घेतल्याप्रमाणेच या लोणच्याच्या मिरचीच्या लोणच्याची चव लागते. त्यामुळे हे असं लोणचं आहे ना, तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसं बनतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा.